तुमचे पाय वारंवार सुजतायत का? जास्त वेळ उभा राहिल्यावर पाय दुखतायत? चालताना जडपणा जाणवतो? किंवा चप्पल अचानक टाईट व्हायला लागली आहे? तर सावधान, कारण शरीर कधीकधी पायांमधून मोठ्या आजारांचे संकेत देत असतं. किडनी, हृदय, लिव्हर, ब्लड सर्क्युलेशन किंवा शरीरात वाढलेली सूज या सगळ्यांचा परिणाम सर्वात आधी पायांवर दिसू शकतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक लोक याकडे फक्त थकवा समजून दुर्लक्ष करतात. नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाय का सुजतात, कोणती लक्षणे धोकादायक आहेत आणि घरच्या घरी कोणते उपाय केल्याने आराम मिळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमचे पाय तुम्हाला शरीरातील मोठ्या समस्येबद्दल आधीच इशारा देत असतील. पाय सुजणे म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील रक्त आणि पाण्याचा योग्य प्रवाह चालू असेल तर पाय सामान्य राहतात. पण जेव्हा शरीरात अतिरिक्त पाणी साचू लागतं, रक्तप्रवाह मंदावतो किंवा स्नायूंवर ताण येतो, तेव्हा पाय सुजायला सुरुवात होते. काही लोकांच्या पायांमध्ये सकाळी कमी आणि संध्याकाळी जास्त सूज दिसते. काहींना चालताना त्रास होतो, तर काहींना चप्पल घट्ट वाटू लागते. सुरुवातीला हे सामान्य वाटू शकतं, पण सतत होत असेल तर ते शरीराचा इशारा असू शकतो. 2. जास्त वेळ उभं राहणं. जर तुम्ही दिवसभर उभं राहून काम करत असाल, जसं शिक्षक, सेल्समन, कारखान्यातील कामगार किंवा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिला, तर पायांमध्ये सूज येण्याची शक्यता वाढते. कारण सतत उभं राहिल्याने रक्त खाली साचू लागतं, त्यामुळे पाय जड होतात, दुखतात आणि सूज येते. अनेक महिला संध्याकाळी म्हणतात, पाय इतके दुखतात की उभं राहणं सुद्धा कठीण होतं. हे दुर्लक्षित करू नका. शरीरात पाण्याची कमतरता. हो, आश्चर्य वाटेल, पण कमी पाणी प्यायल्यानेही शरीर सुजतं. जेव्हा शरीराला वाटतं की पाणी कमी मिळत आहे, तेव्हा ते पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे हातपाय सुजायला लागतात. म्हणून दिवसातून पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. 4. मीठ जास्त खाणे. जास्त मीठ शरीरात पाणी अडकवून ठेवतं. चिप्स, फरसाण, पापड, लोणचं, फास्ट फूड हे पदार्थ शरीरात सूज वाढवू शकतात. जर तुमच्या पायांना वारंवार सूज येत असेल तर मीठ कमी करण्याचा प्रयत्न करा. 5. वजन वाढणे आणि लठ्ठपणा. जास्त वजनाचा थेट परिणाम पायांवर होतो. शरीराचं संपूर्ण वजन पायांना सहन करावं लागतं. त्यामुळे गुडघे, टाचा आणि पायांवर अतिरिक्त दबाव येतो. हळूहळू चालताना त्रास होतो. जास्त वेळ उभं राहिलं की वेदना सुरू होतात आणि सूज कायम राहू लागते. 6. व्हेरिकोज वेन्सची समस्या. काही लोकांच्या पायांवर निळ्या किंवा हिरव्या रक्तवाहिन्या दिसतात. ही व्हेरिकोज वेन्सची लक्षणं असू शकतात. या स्थितीत रक्त योग्य प्रकारे वर जात नाही. त्यामुळे पाय दुखणे, सूज, जळजळ आणि जडपणा जाणवतो. विशेषतः महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसते. 7. किडनीचे संकेत. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याचं काम करते. जर किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात पाणी साचू लागतं. त्याचा परिणाम पायांवर सूज म्हणून दिसू शकतो. सकाळी चेहरा सुजणे आणि संध्याकाळी पाय सुजणे हे संकेत गंभीर असू शकतात. 8.
हृदयाशी संबंधित समस्या. हृदय कमजोर झालं तर रक्तप्रवाह नीट होत नाही. त्यामुळे पायांमध्ये सूज येऊ शकते. जर पाय सुजण्यासोबत श्वास लागणे, थकवा किंवा छातीत जडपणा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 9. महिलांमध्ये हॉर्मोनल बदल. महिलांमध्ये पिरियड्स, प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉजच्या काळात हॉर्मोनल बदल होतात. यामुळे शरीरात पाणी साचू शकतं आणि पाय सुजतात. काही महिलांना या काळात पाय दुखणे आणि जड वाटणे खूप वाढतं. 10. चुकीच्या चपला आणि फुटवेअर. टाईट चप्पल, हाय हील्स किंवा चुकीच्या फुटवेअरमुळे पायांवर ताण येतो. यामुळे रक्तप्रवाह बिघडतो आणि वेदना सुरू होतात. आरामदायक फुटवेअर वापरणं खूप आवश्यक आहे. घरगुती उपाय. 11. पाय उंच ठेवा. झोपताना पायाखाली उशी ठेवा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज कमी होण्यास मदत होते. 12. कोमट पाण्याने शेक. कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून पाय शेकल्याने आराम मिळू शकतो. यामुळे स्नायू रिलॅक्स होतात. 13. हलका व्यायाम. दररोज चालणं, स्ट्रेचिंग आणि हलका व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. जास्त वेळ एकाच जागी बसून राहू नका. 14. मीठ आणि जंक फूड कमी करा. प्रोसेस्ड फूड जितकं कमी खाल तितका शरीराला फायदा होईल. फळं, भाज्या आणि संतुलित आहार शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात. 15. वजन नियंत्रणात ठेवा. वजन कमी झालं की पायांवरील ताण कमी होतो. त्यामुळे सूज आणि वेदना कमी होऊ शकतात. 16. डॉक्टरांकडे कधी जावे. जर पायांची सूज सतत राहत असेल, एका पायातच सूज असेल, त्वचा लाल होत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला संकेत देत असतं, पण आपण अनेकदा त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. पाय सुजणे ही फक्त साधी गोष्ट नाही. कधीकधी ती शरीरातील मोठ्या समस्येची सुरुवात असू शकते. म्हणून स्वतःची काळजी घ्या, योग्य आहार घ्या, थोडा व्यायाम करा आणि शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.